तक्रारी प्राप्त झालेल्या असतील आम्ही संपूर्ण रेकॉर्ड चेक करत आहोत आणि कारवाई करत आहोत। अखेर पालघरच्या एसपी शारदा राऊतांनी दिलं वसईच्या भोंदूबाबावर कारवाईचं आश्वासन। आयबीएन लोकमतचा दणका। आयबीएन लोकमतच्या भोंदूबाबाचा पर्दाफाशला इतर मंत्र्यांबरोबरच पालकमंत्र्यांनी दिलं पाठबळ। तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे घेणार या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट। ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवणाऱ्या बारवी आणि आंध्र धरणात जेमतेम पुरेल एवढाच पाणी साठा। संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील पाणी पुरवठा शनिवार आणि रविवार ठेवणार बंद। सोलापुरातल्या हिंदू कुष्ठ निवारण संघ वसाहतीची दुर्दशा। कुष्ठरोग्यांना सामोरं जावं लागतंय अडचणींना। सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। नागपुरातील युगचांडक अपहरण आणि खून प्रकरणी दोन्ही आरोपी दोषी सिद्ध। 3 फेब्रुवारीला होणार शिक्षेवर सुनावणी। शिर्डीतील वृद्धाला कचरा गाडीतून नेल्याप्रकरणी 6 कंत्राटी कामगारांवर निलंबनाची कारवाई। वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे आजारी वृद्धाचा झाला होता मृत्यू। देवनार डम्पिंग ग्राउंडवर आग आटोक्यात। 18 फायर इंजिन आणि 8 वॉटर टँकर घटनास्थळी। अवयवदानाच्या मोहिमेत ग्रामीण भागाची आघाडी। बुलडाण्यातील शिक्षकाच्या अवयवदानानं पुणे, औरंगाबाद, मुंबईतल्या 4 जणांना मिळालं जीवदान।